सोलापूर शहरातील एका तरुण वकिलानं बुधवारी दिनांक 12 राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। ॲडव्होकेट सागर मंद्रुपकर असं या वकिलाचं नाव आहे। त्यावेळी त्याने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली। वकिलाचा मोबाईल पोलिसांनी जप्त केलाय। वकिलांनी आत्महत्येपूर्वी ती सुसाईड नोट त्याच्या मैत्रिणीला व्हॉट्सअपवरती पाठवली होती, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। कौटुंबिक वादामुळे ॲडव्होकेट सागर काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली होता। बुधवारी म्हणजे आत्महत्येच्या दिवशी आईसोबत त्याचा वाद झाला। विजयपूर रोडवरील SRPA कॅम्पजवळ समर्थ सोसायटीत तो राहायला होता। वादानंतर तो त्याच्या खोलीत गेला। दुसऱ्या दिवशी सरकार नोकरदार असलेले वडील त्याचे श्रीकांत मंद्रुपकर नेहमीप्रमाणे ड्युटीवर गेले। रात्री वाद केलेला सागर दुपारपर्यंत खोलीतून बाहेर आलेला नव्हता। त्या दिवशी आई घरकाम करून झोपी गेली, पण सागर अजूनही खाली न आल्यानं त्यांनी भावांना बोलावून घेतले आणि सागरची खोली उघडली। त्यावेळी सागर गळफास घेतलेल्या अवस्थेत होता। विजापूर नाका पोलिसांनी ही बाब समजल्यावर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले। तो बेशुद्ध अवस्थेत पोलिसांना सापडला। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांनी दाखल केलं, मात्र मृतदेहाची उत्तरीय चाचणी सागरच्या बनियनमध्ये सुसाईड नोट मिळाली। त्यात त्याने आईला कडक शिक्षा व्हावी अशी नोट लिहिलेली आहे। माझ्या आत्महत्येला ती जबाबदार आहे असं नमूदही करण्यात आलं। या प्रकरणी विजापूर नाका पोलिसात आकस्मिक मयत म्हणून नोंद झालेली आहे। आता मृताची आई, वडील, बहीण, पत्नी व त्याची मैत्रीण या सर्वांचे जबाब नोंदवले जाणार आहेत। ॲडव्होकेट सागर मंद्रुपकर यांच्या मृतदेहाची गुरुवारी दिनांक 13 उत्तरीय तपासणी झाली। यानंतर पोलिसांना त्याचा अहवालही प्राप्त झालाय। यात सागरनं स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं आहे।